विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासिकेला माधव जुलियन यांच्या आईची आठवण या कथेला आपण सुरुवात केलेली आहे आणि या कथेला आपण प्रत्यक्ष सुरुवात सुद्धा केलेली आहे. कवी माधव जुलियन या कवितेमध्ये कोणता विचार मांडलेला आहे, त्या विचारांची आपण कशा पद्धतीने आपण विचार करत आहोत आणि माधव जुलियन कशा पद्धतीने आईचा विचार, आईची भावना, आईचं प्रेम या कवितेमध्ये मांडलेलं आहे, त्या अनुषंगाने आपण विचार करत आहोत. या कवितेमध्ये कवी म्हणतात, प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलावं तुझं आता मी कोण त्या उपायी. या दोन ओळी आपण मागच्या तासिकेला पाहिलेल्या आहेत. पुढे माधव जुलियन यांची कविता आपण पाहूयात. तू माय लेकरू मी, तू गाय वासरू मी, ताटातुटी झाली आता कसे करू मी. या कवितेमध्ये कवीने जी भावना व्यक्त केलेली आहे, जी भावना मांडलेली आहे, तू माय लेकरू मी, तू गाय वासरू मी. एखादा मुलगा कितीही जरी मोठा झाला, आईच्या दृष्टीने ते लेकरूच असतं, बाळच असतं, छोटंसं मुलंच असतं मुलांनो. आणि जसं गाईचं वासरू असतं, जसं कोंबड्याचं पिल्लू असतं, तसं प्रत्येक आपली आई असेल, गाय असेल, शेळी असेल, मेंढी असेल, कोंबडी असेल, कोणी असेल मुलांना, त्या प्रत्येक आईच्या दृष्टीने आपला मुलगा हे लहानच असतं, मुलंच असतं मुलांना. ताटातुटी झाली आता कशी करू मी, याचाच अर्थ लेकाच्या आईचं निधन झालेलं आहे. निधन झालेलं आहे. कवी म्हणतात, आता तुझी आणि माझी ताटातूट झालेली आहे. मी तुला पाहू शकत नाही, तू मला पाहू शकत नाही. दोघांची ताटातूट झालेली, फारकत झालेली आहे. आता मी कसं करू, माय म्हणून मी कोणाला हाक मारू, लेकरू म्हणून मला कोण बोलेल, कोण हाक मारेल. हा प्रश्न कवी या कवितेमध्ये व्यक्त केलेले आहेत. गेली दुरी यशोदा टाकूनी येत काना, गेली दुरी यशोदा टाकूनी येथ काना, आणि राहिला कधीचा ताना तिचा भुकाना. ज्या पद्धतीने यशोदाने कान्हाला सोडून गेलेले आहे, तसं आणि राहिला कधीचा ताना तिचा भुकाना. त्याच पद्धतीने यशोदा जसं कान्हाला सोडून गेलेली आहे, टाकून गेलेली आहे, त्याच पद्धतीने तू सुद्धा मला सोडून गेलेली आहेस, टाकून गेलेली आहेस, आणि मी तुझ्या प्रेमासाठी भुकेला झालो आहे. मी तुझ्या प्रेमासाठी आसुसलेला आहे. तुझ्या प्रेमाची तहान आणि भूक मला खूप लागलेली आहे. मी कित्येक दिवसापासून, वर्षापासून मी तुझ्या भेटीसाठी, प्रेमासाठी मी आसुसलेला आहे. हा प्रश्न कवीच्या मनावर निर्माण झालेला आहे. कवीची आई हयात नाही, परंतु कवी हयात आहेत. तर मी काय करू, असे अनेक प्रश्न, अनेक प्रश्नांचा कल्लोळ कवीच्या मनात निर्माण झालेला आहे. कवीच्या मनामध्ये आईच्या संदर्भामध्ये जो विचार, जी भावना
उचमूळ आलेली आहे ती कवितेच्या माध्यमातून त्यांनी व्यक्त केलेली आहे. पुढे माधव जुले म्हणतात, तान्यास दूर ठेवी पाना तरी वाहे, जाया सती शिरे जी आगीत शांत राहे. एखाद्या बाळाला आई कितीही दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, एखादी गाय वासराला कितीही दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, वासराचं जे काही प्रेम आहे, बाळाचं जे काही प्रेम आहे, ते पुन्हा पुन्हा व्यक्त व्हायला लागतं. पुन्हा पुन्हा वासरू असेल, मूल असेल, हमरायला लागतं, रडायला लागतं. माझी आई, माझी आई, माझ्या आईला भेटायचं आहे, माझ्या आईला बोलायचं आहे. तसं लेकाची अवस्था झाली आहे. तू मला जरी इथं पृथ्वीवर सोडून जरी गेले असतील, मी तुझं लहान लेकरू आहे, माझी बाळ आहे. प्रेमाचा पाना माझा वाहायला लागलेला आहे. निरंतर नित्य नूतन जाया सती शिरे जी आगीत शांत राहे. तू आता आगीमध्ये, मातीमध्ये तू शांत झालेली आहेस. मी जरी जिवंत असलो तरी तुझ्या विषयीचं जे प्रेम आहे, तू मला जन्म दिलेली आई आहेस. मी जिवंत आहे, परंतु माझं समाधान तुझ्या प्रेमाशी असुसलेलं आहे. तुझ्याविषयी आस्था, तुझ्याविषयी जिव्हाळा, प्रेम, ममत्व, माया सतत उफाळून येत आहे. तू मला कधी भेटशील? तुझी आणि माझी भेट कधी होईल? तर तू भेटत नसतील, तुझी आणि माझी जर भेट होत नसेल, तर मी शेवटच्या क्षणापर्यंत तुझी आठवण, आईची आठवण, तुझी आठवण जाणार नाही, संपणार नाही. कारण हे विश्व तू दाखवलेलं आहे मला. तुझ्यामुळेच मी या पृथ्वीवर जन्माला आलेलो आहे. आणि तुझी आठवण माझ्या मनातून, माझ्या हृदयातून कधी जाणार नाही. ही कधी जाईल? मी जेव्हा आगीमध्ये शांत होईल, तेव्हाच माझा आत्मा शांत होईल, आणि तर माझा आत्मा शांत होणार नाही. तुझ्या प्रेमासाठी, तुझ्या मायेसाठी मी खूप आसुसलेला, अस्वस्थ आहे. तुझ्या आठवणीने माझा जीव अस्वस्थ झालेला आहे, पेटलेला आहे. काय करावं हा प्रश्न पडलेला आहे. पुढे कवी माधव जुले म्हणतात, नैष्ठुरे त्या सतीचे तू दाविलेस माते, अक्षय हत प्रभूचे सामिप्य साधने आते. नैष्ठुरे त्या सतीचे तू दाविलेस माते. हे माता, हे आई, मी तुला इतकी हाक मारत आहे, मी तुला इतकं विनवणी करत आहे, तुझी मला इतकी आठवण येत आहे, तू मला का भेटत नाहीस? किती कठोर आहेस, किती निष्ठुर आहेस, किती निर्दयी आहेस तू, मला का भेटत नाहीस? माझी आठवण येत नाही तुला? नैष्ठुरे त्या सतीचे तू दाविलेस माते. कशासाठी तू सती गेलीस? मी तुझा बाळ नाही का? मी तुझ्या हृदयाचा तुकडा नाही का? नव्हतो का? का गेलीस तू? कशासाठी गेलीस? अक्षय हत प्रभूचे सामिप्य साधने आते. तुझं आणि माझं नातं कधीच संपणार नाही, अक्षय, कधीच नष्ट होणार नाही. कारण आपल्या दोघांचं जे नातं आहे, ते नातं पवित्र आहे, न संपणार अशा प्रकारचं नातं आहे. आणि त्यामुळेच तुझी मला पुन्हा पुन्हा आठवण येत आहे. कवी पुढे म्हणतात, नाही जगात झाली आबाळ या जीवाची,
तुझी उणीव चित्ती आई तरी जाची. पा माझा जीव तसाच आहे. माझ्या जीवाची आबळा वगैरे काही झालेलं नाही. मी जिवंत आहे. मी चालता बोलता आहे. नाही जगात झाली आबाळ या जीवाची. माझी हेळसांड वगैरे काही झालेली नाही. तुझी उणीव चित्ती आई तरी जाची. फक्त माझ्या मनामध्ये फक्त तुझी उणीव आहे, तुझीच कमतरता आहे. तू गेल्यामुळे मला सर्वांनी सहकार्य केलेलं आहे, प्रेम दिलेलं आहे, माया दिलेली आहे, सगळं काही मला मिळालेलं आहे. परंतु माझ्या मनामध्ये फक्त उणीव तुझीच आहे. मी फक्त तुला पाहू शकत नाही, तुला बोलू शकत नाही, तुझ्याशी संवाद साधू शकत नाही. तुझी उणीव चित्ती आई तरी जाची. माझ्या मनात, माझ्या चित्तामध्ये फक्त तूच आहेस, दुसरं कोणीच नाही. चित्ती तुझी स्मरेना काहीच रूपरेखा. आई हवी म्हणून सोडी न जीव हे का. कवी माधव जुलेन यांची आई लहानपणीच वारलेली आहे. माधव जुलेन यांच्या आईचं निधन झालेलं आहे. आई कशी होती, दिसायला कशी होती, उंची कशी होती, शरीरयष्टी कशी आहे, रूप कसं आहे, मला काहीच आठवत नाही. अगदी कवीला कळत नव्हतं. कवी अगदी लहान, कळत सुद्धा नव्हतं तेव्हा कवीच्या आईचं निधन झालेलं आहे. चित्ती तुझी स्मरेना काहीच रूपरेखा. तू कशी होतीस, माझ्यासारखी होतीस, आणखी कोणासारखी होतीस, मला थोडेही पुसट सुद्धा आठवत नाही. आई हवी म्हणून सोडीन जीव हे का. माझा जीव इतका हट्ट करतो, हे का करतो. मला आई पाहिजे, मला आई बघायचं आहे, आईला बोलायचं आहे, आईला कवटाळायचं आहे, गोदीमध्ये मला बसायचं आहे. यासाठी माझा जीव कधीच सोडत नाही. हे का करतो, हट्ट करतो. प्रत्येक हट्ट पुरवत नाही. असं का होतं. पुढे कवी म्हणतात, विद्या धन प्रतिष्ठा लाभे आता मलाही. आई विने परी मी हा पोरकाच राही. कवी माधव जुलेन आपण यांचा परिचय पाहिलेला आहे. कवी म्हणतात, आता मला सगळं काय मिळालेलं आहे. मी शिक्षण घेतलेलं आहे, कवी आहे, मुंबई विद्यापीठाची डिलीट पदवी मिळालेली आहे, वेगवेगळे अंग प्रकार हाताळलेले आहेत. कवी, साहित्यिक, लेखक म्हणून समाजामध्ये सर्वत्र साहित्य क्षेत्रामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा मला मिळायला लागलेली आहे. पण काय उपयोग आहे त्याचा. पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी, बघण्यासाठी तूच नाहीस. आई विने परी मी हा पोरकाच आहे. तू नाहीस त्यामुळे मी पोरका आहे. तो म्हणजे सर्वस्व जग आहे. पुढे कवी म्हणतात, सारे मिळे परंतु आई पुन्हा न भेटे. मला सगळं मिळालेलं आहे परंतु तुझी भेट होत नाही. सारे मिळे परंतु आई पुन्हा न भेटे. मला सगळं मिळालेलं आहे परंतु फक्त तुझं प्रेम, तुझं अस्तित्व मला भेटत नाही. तू मला जन्म दिलेला आहे, तू कशी आहेस मी पाहू शकत नाही. तेने चित्ताच चित्ती माझ्या अखंड पेटे. तोच विचार, त्याच विचाराने माझं मन अखंड पेटत आहे, जळत आहे, अस्वस्थ होत आहे. परंतु माझं मन काही शांत होत नाही. तुझ्या ध्यासाने अखंड पेटलेला आहे. पुढे म्हणतात कवी, आई तुझ्या वियोगे ब्रह्मांड आठवे गे. कैलास सोडून ये उल्के समान वेगे. बघा, तुझा विरह, तुझा वियोग, तुझ्या विरहासाठी, तुझ्या आठवणीसाठी पूर्ण मला ब्रह्मांड आठवायला लागलेलं आहे. या जगामध्ये, या विश्वामध्ये सर्वस्व जर कोण असेल या ब्रह्मांडामध्ये फक्त तूच आहेस आणि तुझीच मला भेट होऊ शकत नाही. कैलास सोडून ये उल्के समान वेगे. तू ज्या ठिकाणी असशील, स्वर्गामध्ये, कैलासामध्ये ज्या ठिकाणी असशील तू, तिथून तू असं सर्रमणे उल्का जसं येते ना आकाशातून
एखादा तारा लगेच पळत येतो असं खाली, आपल्याला वाटतं खाली तो तुटला. तसा जिथे असेल तू कैलासामध्ये, स्वर्गामध्ये, तिथून तू माझी हाक ऐकून तू लगेच उल्कासारखं तू लगेच खाली ये पृथ्वीवर आणि माझी भेट घे, मला तुझी भेट घ्यायची आहे. पण हे शक्य नाही मुलांनो. म्हणून माणसाला जन्म एकच वेळेस मिळतो. पुनर्जन्म वगैरे काहीच मिळत नाही. जोपर्यंत आपलं आयुष्य आहे तोपर्यंत आनंदानं आई वडील भाऊ बहीण सर्व नात्या गोत्यांना प्रेमानं वागणं, आपुलकीनं बोलणं, सन्मान देणं, आदर करणं, या पद्धतीनं जीवन जगलं पाहिजे. तर माणूस तशा पद्धतीने जीवन जगत नाही, जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसं जगलंच पाहिजे. एखादा माणूस आपल्यातला जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला त्याचं महत्त्व वाटत नाही, तो गेल्यानंतर वाटतं जगायला पाहिजे, हसायला पाहिजे, उगीच गेला निघून, मरण आलं वगैरे वगैरे असं. पुढे कवी म्हणतात पहा, किंवा विदेह आत्मा तुझा फिरेस भोवती, अव्यक्त अश्रुधारा की तीर्थरूप होती. तुझा जो आत्मा आहे सतत माझ्या मनामध्ये, माझ्या प्रत्येक हालचालीमध्ये फिरायला लागलेला आहे आणि तुझी आठवण येताच होताच सतत अश्रुधारा वाहतात आणि ते अश्रू म्हणजे पवित्र तुझ्यासारख्याच आहेत, तुझ्यासारखंच पवित्र आहे. ते अश्रू जेव्हा जेव्हा माझ्या डोळ्यातून तुझ्या आठवणीनं बाहेर पडतात तेव्हाच तू माझ्या हृदयामध्ये तुझा प्रवेश झालेला आहे अशा प्रकारचा भास माझ्या मनामध्ये निर्माण होतो. पुढे कवी म्हणतात, ही भूक पोरक्याची होईन शांत आई, पाहून या दुजाचे वात्सल्य लोचन आहे. मी तुझ्याशिवाय इतका पोरका झालेला आहे, पण ती काही माझी जी भूक आहे, माझी जी आस आहे, माझी जी तहान आहे तुझ्या भेटीची आहे, तुझ्या आठवणीची आहे. होईन शांत आई, ती शांत कधीच होऊ शकत नाही. पाहून या दुजाचे वात्सल्य लोचन आहे. दुसऱ्यांची आई जी आपल्या मुलाबाळांना जे प्रेम देते, पाहून या दुजांचे, दुसऱ्यांचं पाहून ते मला माझ्या डोळ्यातून अश्रू वाहतात. आपली आई असायला पाहिजे होती. मी जी प्रगती केलेली आहे, मी जे शिक्षण घेतलेलं आहे, कवी म्हणून मला जो मान सन्मान मिळतो ते पाहायला तू पाहिजे होतं. हे सगळं बाकीचं जग पाहून, आईचं आणि मुलाचं नातं पाहून, आई आणि मुलगा सभोवताली वावरत असताना पाहून मला प्रचंड दुःख होतं आई. तर काय करावं, तुझी आठवण काढल्याशिवाय, व्यक्त केल्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नाही. पुढे वक्षी तुझ्या परीही, पुढे कवी माधवजीला म्हणतात, वक्षी तुझ्या परी हे केव्हा स्थिरेल डोके, देईल शांत वया हृदयस्पंद मंद झोके. तुझ्या छातीमध्ये, वक्ष म्हणजे छाती, स्तन, वक्षी तुझ्या परीही हे केव्हा स्थिरेल डोके, तुझ्या कुशीमध्ये, तुझ्या छातीवर माझं डोकं कधी ठेवता येईल, स्तनपान मला कधी करता येईल. वक्षी तुझ्या परी केव्हा स्थिरेल डोके, मी तुझ्या पोटामध्ये, गोदीमध्ये मी केव्हा बसेल, केव्हा झोपेल, केव्हा शांत झोपू लागेल. माझ्या डोक्यावरून कोण कधी हात फिरवेल. देई शांत वया हृदयस्पंद मंद झोके. तेव्हाच मला झोक्यासारखं जीवन जगता येईल मुलांनो. देईल शांत, तेव्हाच माझं डोकं शांत होईल, अन्यथा शांत होणार नाही. शेवटी कवी म्हणतात, जन्म तू घे फिरूनी येईन मीही पोटी, जन्म तू घे फिरूनी येईन मीही पोटी, खोटी ठरो न देवा ही एक आस मोठी. मुलांनो, असं कधीच होऊ शकत नाही. पुनर्जन्म वगैरे कधीच कोणाला मिळालेलं नाही आणि मिळणार नाही मुलांनो. जन्म तू घे फिरूनी येईन मीही पोटी. प्रत्येकाला वाटतं मी तुझ्या पोटी जन्म घेणार आहे, गाईच्या पोटी जन्म घेणार आहे, आईच्या पोटी जन्म घेणार आहे, याच्या पोटी जन्म, त्याच्या पोटी. हे काही शक्य नाही वास्तवामध्ये मुलांनो. खोटी ठरो न देवा ही एक आस मोठी.
अशा प्रकारची आईच्या स्नेहाप्रती भावना, प्रेम कवीनं व्यक्त केलेलं आहे. विरह भावना या कवितेतून कवी माधव जुले यांनी मांडलेली आहे. शेवटी कवी म्हणतात, आपण आईची आठवण या कवितेचा विचार या ठिकाणी केलेला आहे. शेवटच्या समारोपाकडे आपण या कवितेचा विचार करणार आहोत. अशा प्रकारे कवी माधव जुले यांनी आईच्या मातृप्रेमाने, आठवणीने कवीला विरह निर्माण झालेला आहे आणि ही विरहाची भावना कवीने माधव जुले यांनी या कवितेच्या माध्यमातून व्यक्त केलेली आहे. मला आता सर्व काही मिळालेलं आहे, पण फक्त तूच तुझ्या प्रेमा वाचून दूर राहिलेला आहे. अशा प्रकारची विरहाची भावना या ठिकाणी कवी माधव जुले यांनी व्यक्त केलेली आहे. या ठिकाणी ही कविता संपलेली आहे. धन्यवाद.